ठिबक खरेदी करत असाल तर ही चूक करू नका, अशी एक व्हिडिओ मी बनवली होती. त्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सर्व गोष्टी सांगितल्या आहे की कोणकोणत्या गोष्टी चेक करायला पाहिजे, कोणत्या घ्यायला पाहिजे ठिबकमध्ये आणि कोणत्या घ्यायला नको. तुम्ही ती व्हिडिओ नाही बघितली तर बघून घ्या. तर त्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये किशोर पवार नावाच्या एका शेतकरी दादाने हा प्रश्न विचारला आहे की पाऊस झाल्यावर मातीने ड्रिपरचे होर बंद पडतात, तर त्यासाठी काय करावं. बिलकुल मला वाटतं की हे पूर्णपणे चुकीचं आहे किशोर दादा तुमचं. कारण तुमची ठिबक आहे प्लॅस्टिकची, त्याच्यात जे ड्रिपर आहे ते सुद्धा प्लॅस्टिकचे आहे. आणि मग पाऊस झाल्यावर ते कसे असेल तर तुम्हाला वाटत असेल की बाबा तिथे माती त्याच्यावर पडली आहे तर ते बंद झालं. पण ते जे बाहेरचे होल आहे ना ते बंद नाही पडत. कारण ते जर बंद पडले तर तुम्ही काहीतरी पिन वगैरेने आरामात साफ करू शकतात. तर ते होल बंद नाही पडत. प्रॉब्लेम कुठे होतो जेव्हा ती माती ड्रिपरच्या मध्ये जाते की जिथे पिन पोचणं शक्य नसतं. तर नुसतं पाऊस पडल्याने तिथपर्यंत ते जाणार नाही. आणि समजा पाऊस जरी जास्ती पडला आणि तिथे पाणी जरी जमा झालं तरी ते मध्ये जाणार नाही, ते बाहेरच्या बाहेर राहील. तर पाऊस पडल्याने ठिबक चोकअप होत नाही, त्याच्याबद्दल प्रत्येक शेतकरी निश्चित राहा. जर तुमच्या मनात असा काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये अजून विचारा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देईल. आणि जर तुम्हाला ठिबक स्प्रिंकलरबद्दल काही डाऊट असतील तर आमचे इंजिनियर सकाळी 8 ते संध्याकाळी 6 उपलब्ध असतात. त्यांना तुम्ही कॉल करू शकता, त्यांचा नंबर इथे दिला आहे. आणि जर तुम्हाला ही माझी मेहनत आवडली असेल की बाबा शेतकरी बंधू प्रश्न विचारतात आणि मी त्यांना उत्तर द्यायचा प्रयत्न करतो, तर व्हिडिओला लाईक करून नक्की जा. धन्यवाद.